सरकार कोणाचंही असलं तरी काही धोरणं कधीच बदलत नाहीत। यापैकी एक धोरण आहे ते म्हणजे देशाचे एक्सपोर्ट वाढवून इम्पोर्ट कमी करण्याचं। आपण इतर देशांना एक्सपोर्ट केलं तर आपला जीडीपी वाढतो, आपल्या लोकांना त्यातून रोजगार मिळतो, आपल्याला परकीय चलन मिळतं आणि आपला रुपया इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत मजबूत होतो। तर दुसऱ्या बाजूला इम्पोर्ट वाढले तर आपल्या कंपन्यांचा व्यवसाय बुडतो, देशाचं परकीय चलन खर्च होतं आणि ट्रेड डेफिसिटमध्ये वाढ होते। म्हणूनच नरेंद्र मोदी सरकारने शक्य तितके एक्सपोर्ट वाढवण्यासाठी प्रयत्न केलेत। तसं बघितलं तर 1991 साली तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था खुली केली आणि देशाचे एक्सपोर्ट वाढायला सुरुवात झाली। 1991 साली भारताचे एक्सपोर्ट साधारण $23 बिलियन होते। हा आकडा आता $778 बिलियन वर गेलाय। तर आपल्या इम्पोर्टचा आकडा $900 बिलियन वर आहे। म्हणजेच भारताचं साधारण $120 बिलियन ट्रेड डेफिसिट आहे। हेच ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी मोदी सरकारने PLI स्कीम, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत सारख्या योजना चालू केल्यात। सरकार कोणाचंही आलं तरी एक्सपोर्ट वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, यात काहीच शंका नाहीये। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या संधीचा आपण कसा फायदा करून घ्यायचा। चला तर मग या थीमचा कोणत्या कंपन्यांना फायदा होईल ते जाणून घेऊया। भारतातून IT सर्व्हिसेस खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट होतात। अमेरिका, UK, युरोप आणि इतर देशांच्या तुलनेत कमी पैशात इंजिनियर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे हे काम भारतात आउटसोर्स केलं जातं। DBS ग्रुपच्या एका रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताच्या सॉफ्टवेअर सेक्टरने $320 बिलियन एक्सपोर्ट केले। मात्र जागतिक पातळीवर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्समध्ये भारताचा सध्या केवळ 11% मार्केट शेअर आहे। सांगण्याचा हेतू असा आहे की भारताची IT इंडस्ट्री सध्या मोठी आहे, पण ह्याहीपेक्षा अनेक पटींनी ती मोठी होऊ शकते। या थीमचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपण IT फंडमध्ये SIP करू शकतो। तसेच प्रत्येक घसरणीमध्ये इन्फोसिस, TCS, टाटा टेक्नॉलॉजीज सारखे ब्ल्यूचिप शेअर्समध्ये आपण गुंतवणूक करू शकतो। भारतातल्या टॉप 5 एक्सपोर्ट कंपन्यांचा विचार केला तर यामध्ये रिलायन्स, राजेश एक्सपोर्ट्स, टाटा मोटर्स, BPCL आणि सन फार्मा या कंपन्यांचा समावेश आहे। काही कारणास्तव मार्केटमध्ये पडझड झाली तर रिलायन्स, टाटा मोटर्स आणि सन फार्मामध्ये आपण व्हॅल्यू बाईंग करू शकतो। या व्यतिरिक्त डिक्सन टेक्नॉलॉजीज आणि अंबर एंटरप्राइजेस या 2 कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन सेगमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतात। पूर्वी आपण स्मार्टफोन इम्पोर्ट करत होतो, मात्र आता स्मार्टफोन भारतातच मॅन्युफॅक्चर होत आहेत। भारतात जमीन आणि कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध आहे। तसेच इलेक्ट्रॉनिक्सची भारतातच मोठ्या प्रमाणावर विक्री होते, त्याचा डिक्सन आणि अंबर एंटरप्राइजेस सारख्या कंपन्यांना फायदा होतोय। मागच्या 10 वर्षात अंबर एंटरप्राइजेसचा व्यवसाय 7 पट तर डिक्सन टेक्नॉलॉजीजचा व्यवसाय तब्बल 30 पट वाढलाय। येणाऱ्या काळात या कंपन्यांच्या उत्पन्नात अशीच वाढ होऊ शकते। मात्र हे शेअर सध्या खूप जास्त ओव्हरव्हॅल्यूड आहेत, त्यामुळे शेअर्समध्ये काही कारणास्तव 30 ते 40% पडझड झाली तर आपण व्हॅल्यू बाईंग करू शकतो।